आम्हालाही कायदा कळतोय, आम्हाला संविधान कळतंय, बाबासाहेब आम्हाला कळतात. आम्हाला अरे भारतीय राज्यघटनेतलं कलम 14 असू देत, 15 असू देत, 15(4) असू देत, 16(4) असू देत, 341 असू देत. 341 उदाहरण देतो, थांबतो. काय आहे 341? आम्हाला सांगत असतात विरोधक 341 उल्लंघन होत आहे. अरे उल्लंघन कशाला म्हणतात? 341 म्हणजे त्या 341च्या आधारानं या देशातील केंद्राला, राष्ट्रपतीला एखादी जात एससी मध्ये घालण्याचा अधिकार आहे किंवा एससी मधून काढण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणामुळे कोणतीही जात काढल्या जाणार नाही किंवा कोणत्याही जास्तीच्या जातीचा समावेश केला जाणार नाही. आणि आतल्या आत हे आरक्षण वर्गीकरण असल्यामुळं 341चा अजिबात उल्लंघन होणार नाही. 1992 ला 4 ऑगस्ट 1992 ला या राज्यातली धनगर आणि वंजारी जमात विमुक्त जाती भटका जमातीमध्ये समाविष्ट केली आणि 94 ला ओबीसी मधून जाती वेगळ्या करून विमुक्त जाती आणि भटक्या जमातीचं अबकड 94 ला झालं. तेव्हा राज्यघटनेचं आपल्याला पुळका आलं नाही? तेव्हा झोपले होतात का? तेव्हा नाही. फक्त आता वंचित उपेक्षितांसाठी बाबासाहेबांचा नावाचा गजर करणारी माणसं पुढे येत असताना फक्त मागासाठी वाल्मिकी मेहतारांसाठीच का? तर अशा पद्धतीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या राज्यानं भारतीय राज्यघटनेतलं 371 कलम जे आहे, जशी अनुसूचित माणसाची आहे तसं प्रदेशाचं सुद्धा विभागीकरण करून मग पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, विदर्भाला विदर्भ विकास महामंडळ, पश्चिम महाराष्ट्राला वेगळं महामंडळ. जर शासन प्रशासन असताना काय गरज आहे? त्याचं कारण असं आहे की अनुसूचित जाती जमातीची जशी सूची आहे तशी प्रदेशाची सुद्धा सूची आहे आणि या सूचीनुसार 371 भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार इथं वर्गीकरण ऑलरेडी झालेलं आहे. महामंडळ 10 जुलै 1978 ला आमचे मधुकररावजी कांबळे साहेब अध्यक्ष होते. 10 जुलै 1978 ला महात्मा फुले विकास महामंडळ निर्माण झालं. अरे 11 जुलै 1985 ला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ निर्माण झालं. आता आमच्या मोठ्या भावाबरोबर थोरल्याबरोबर एक धाकटा सुद्धा उड्या मारायला लागला आणि साहेब तो सुद्धा विरोध करायला लागला आणि तो सांगतोय आरटी मागालाच, वर्गीकरण मागालाच. अरे बाबा, महात्मा फुले विकास महामंडळ 78 ला जन्माला आलं, 74 ला चर्मोद्योग विकास महामंडळ जन्माला आलं. 74 ला त्याचं नामकरण नंतर 2003 ला वाढवलं, त्याचा विस्तार केला. म्हणून मागाच्या दिशेनं दगडफेक करणाऱ्यांनी आपली डोकी ध्यानावर ठेवली पाहिजे. आणि